तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला आज सकाळपासूनच आपल्याला चांगल्याच प्रकारे आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला पुढील काही तासांमध्येच आपल्याला राज्यातील पावसाचा जोर आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला राज्यात आज आपल्याला 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा अक्षरशः आपल्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आपल्याला आज दुपारनंतर तसेच आज रात्रीपर्यंत आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज दुपारपर्यंत आपल्याला कोकण पट्टीमध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर तसेच आपल्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला पुणे, गोरेगाव, चिपळूण, अहिल्यानगर या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाचा रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आपल्याला पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आपल्याला नाशिक, पालघर, डहाणू, सिल्वासा, वलसाड तसेच मालेगाव, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आज दुपारनंतर आपल्याला दुपारी 3च्या नंतर आपल्याला मराठवाड्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल। सकाळी देखील आपल्याला ऊन पडलेलं असलं तरी दुपारी 3च्या नंतर आपल्याला मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, माजलगाव, शेलू, परभणी, नांदेड, हिंगोली, उमरखेड तसेच परळी, अहमदपूर, पेठ, केज तसेच आपल्याला कळंब, लातूर, उदगीर, औसा, देगलूर, निजामाबाद या भागांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आज रात्री दरम्यान आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भाकडे आपल्याला सरकताना पाहायला मिळतंय। यामध्ये आपल्याला विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश होतो। यामध्ये आपल्याला अकोला, अकोट, आर्वी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सर्वच विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच सध्या तुमच्या भागामध्ये वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवरील लाईव्ह व्हिडिओमध्ये येऊन तुमच्या गावाचं नाव लगेचच कमेंट करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।